जय शिवलाल, जय श्रीराम मित्रांनो. तर परत आपण घेऊन आलेलं आहे आपल्या लोन सिरीजमध्ये एक नवीन टॉपिक, ज्याचं नाव आहे कार लोन. कार लोन कधी घ्यायचं, त्याचे फायदे काय, तोटे काय आणि EMI कसं ठरतो, यावर आपण सविस्तर बोलणार आहे. आजकाल अनेक लोक गाडी घेण्यासाठी थेट कार लोन घेतात, पण कार लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या, EMI कसा ठरला जातो आणि कार लोन खरोखर फायदेशीर आहे का, आज या पॉडकास्टच्या द्वारे आपण हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहे मित्रांनो. तो पहिला पॉईंट आहे आपला, कार लोन म्हणजे काय. कार लोन म्हणजे काय? कार लोन म्हणजे एक बँक किंवा फायनान्स कंपनीकडून गाडी खरेदी करण्यासाठी मिळणारा लोन. जेव्हा तुम्ही कार लोन घेता तेव्हा बँक तुमच्या गाडीचे पैसे देतो, बरोबर. गाडीचे पैसे देतो, तुम्ही ते आपण EMI मध्ये ते रिटर्न करतो आणि लोन परत फेडेपर्यंत गाडीवर बँकेचा हायपोथेटिकेशन म्हणून एक कर्ज नावाचा प्रकार असतो, तो हायपोथेटिकेशन असतो. त्यामुळे जेव्हा आपण आपण कार लोन घेतो ना, RC देते, त्या RCवर त्या बँकेचं नाव वगैरे, म्हणजे फायनान्सर कोण आहे त्या बँकेचं ते पण त्याच्यावर लिहून राहतं. तर कार लोनवर मित्रांनो इंटरेस्ट कसा ठरतो, किती राहतो, कसा राहतो, ते आपल्याला याच्यावर थोडंसं आपण डिस्कस करू. तर साधारणपणे जो कार लोनवर इंटरेस्ट रेट असतो ना, तो 8% ते 12% असतो. नॉर्मल 8% ते 12%. ते डिपेंड करतं मित्रांनो तुमच्या सिबिल स्कोअरवर. कधी कार लोन प्री अप्रूव्ह कार लोन पण असतात, जे खूप साऱ्या बँक देतात. कारण की काही जे आपले मित्र असते त्यांना चांगला त्यांचा सिबिल वगैरे स्कोअर असतो, तर त्यांना त्यामध्ये ते मिळतं. तर नॉर्मली 8 ते 12% पर्यंत असतो. तर हा जो इंटरेस्ट आहे हा आपल्या 4-5 गोष्टीवर डिपेंड असतो. पहिला येतं, मी जे सांगितलं तुम्हाला, तुमचा सिबिल स्कोअर, तुमचा पगार आणि तुमची जॉब स्टॅबिलिटी आहे काय, किती सॅलरी मंथली होते का नाही, त्याच्यावर. परत आहे नवीन कार किंवा यूज कार. नवीन कारवर पण लोन होतं आणि यूज कारवर पण ते फायनान्स करून देतात. जर तुमचा सिबिल स्कोअर मित्रांनो 700पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कमीत कमी इंटरेस्ट मिळू शकते. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहे EMI कसा कसा ठरतो, ठीक आहे. तर याच्यातनं आपण एक उदाहरण घेऊया. नॉर्मली सपोज कार प्राईज आहे 8 लाखाची, बरोबर. 8 लाखाची तुमची कार आहे आणि डाऊन पेमेंट करत असो आपण 2 लाख, बरोबर. आणि त्याचं जे लोन अमाऊंट आहे ते 6 लाख आहे. तर याच्यावर जर नॉर्मली आपण इंटरेस्ट जर पकडलं 9.9% वर्ष, आपण नॉर्मली 5 ते 7च घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. 5 ते 7 तर 5 वर्षाचं करू साधारणपणे आपण कॅल्क्युलेशन. तर त्याचा जो तुमचा EMI येईल मित्रांनो, तो 12,400 समथिंग येणार आणि ते तुम्हाला समोरील 5 वर्ष भरावे लागेल. तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट जो जातो मित्रांनो, तो टोटल जी अमाऊंट होते 6 लाखाची, ते 7,44,000 होते. तर यामध्ये 1,44,000 नुसतं आपण इंटरेस्ट भरतो. तर हे पण लक्षात असू द्या, इंटरेस्ट खूप जास्त जातो आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचा पॉईंट डाऊन पेमेंट का महत्त्वाची आहे, बरोबर. डाऊन पेमेंट जर आपण थोडं जास्त केलं, म्हणजे 4-5 लाख केलं किंवा ॲटलिस्ट 4-5 लाख करायचं, जेणेकरून तुम्हाला जे लोन अमाऊंट आहे ते कमी होणार आणि EMI पण कमी येणार. तर गाडी घेताना शक्यतो जेवढं तुम्हाला जमत असेल जास्तीत जास्त डाऊन पेमेंट तुम्ही जो आहे ना तो द्या. त्यामुळे काय होते, EMI कमी होतो किंवा इंटरेस्ट कमी भरावं लागतं. नंतर लोन लवकर संपतो, बरोबर. आणि खूप सारे तुम्ही रील्स वगैरे पाहिले असेल किंवा मोठे जे फायनान्सर ॲडवायझर आहेत ते पण आपल्याला नेहमी सांगतात की ॲटलिस्ट 30 to 40% ऑफ द कार अमाऊंट
आपल्याला डाऊन पेमेंट करायची, जेणेकरून आपल्याला जो अमाऊंट लोन जी घ्यावं लागेल ती कमी घ्यावी लागेल आणि आपल्याला बर्डन कमी पडेल. नंतर कार घेण्यापूर्वी 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा. पहिली आहे इंटरेस्ट रेट कम्पेअर करा. जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की होम लोन घेताना पण आपण पर्सनल लोन घेताना पण आपल्याला कम्पेअर करायचं. लोन या कार लोनमध्ये पण सेमच प्रोसिजर आहे की कार लोन घेताना कम्पेअर करायचं. वेगवेगळ्या बँकेचे रेट जे आहे ते कम्पेअर करायचे, नंतर डिसाईड करा. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, कार लोनमध्ये प्रोसेसिंग फी जी आहे, काही कंपनी 0% ते 0.5 to 2% पर्यंत प्रोसेसिंग फी, म्हणजे सोबत थोडंफार 1-2 हजार इकडे तिकडे होतात, डिबिट होतात, तर तेवढं काही नॉर्मल आहे. नंतर मित्रांनो आहे महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे लोन टेन्युअर किती ठेवायचा. नॉर्मल कारचा जो लोन टेन्युअर आहे 5 वर्ष किंवा 7 वर्ष ठेवायचं, पण ट्राय करायचं की ते 2-3 वर्षात आणि अशी बँक चूज करायची जेणेकरून त्यामध्ये आपल्याला पार्ट पेमेंट किती पण वेळा करता येईल आणि त्यामध्ये चार्जेस नाही लागले पाहिजे. काही बँके काय करतात, जेव्हा पार्ट पेमेंट करतो, जसं HDFCमध्ये कसं आहे, पर्सनल लोन जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा ते म्हणतात की वर्षातून एकदा तुम्ही पर्सनल लोन करू शकता किंवा आउटस्टँडिंगचे 25% तुम्ही पेड करू शकता. तर तसं नका चेक करू. खूप साऱ्या बँक आहेत, जसं इंडियन बँक आहे. इंडियन बँकेमध्ये तुम्ही किती वेळेस पार्ट पेमेंट करू शकता, तर ते थोडं इन्क्वायरी करून तुम्ही ते ट्राय करा की 5 वर्षाचं लोन घ्यायचं आणि किती वेळा पार्ट पेमेंट करताचं हे ऑप्शन त्यामध्ये अवेलेबल असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही लवकर लोन जर अमाऊंट आली तर लवकर लोन क्लोज करून ते ICICIमध्ये बी हे ऑप्शन आहे, तर ते तुम्ही ट्राय करू शकता. नंतर आहे मित्रांनो प्रीपेमेंट चार्जेस. जसं मी आता डिस्कस केलं, प्रीपेमेंट चार्जेस खूप काही बँके लावतात, पण काही नाही लावत, जेणेकरून त्यामध्ये आपला लॉस होईल. तर अशी बँक चूज करा की जे फ्री ऑफ कॉस्ट प्रीपेमेंट करता येईल. नंतर आहे मित्रांनो इन्शुरन्स खूप महत्त्वाचा. नॉर्मली आपण इन्शुरन्स घेतोच गाडीचा, तर ते पण एक महत्त्वाचं पॉईंट. शोरूम जेव्हा आपण विकत घेतो गाडी, त्यावेळेस इन्शुरन्स असतोच, पण त्याचे चार्जेस किती आहे, इन्शुरन्स आपण बाहेरून काढू शकतो का, हे सर्व चेक करून तुम्ही ते बघू शकता. नंतर आहे मित्रांनो की कार लोन घ्यावा का, कार लोन घ्यायचं का नाही. तर याच्यावर एक महत्त्वाचं म्हणजे, जर तुमच्याकडे पूर्ण पैसे नसतील, बरोबर, जर कधी गाडीची आवश्यकता असते, कार वगैरे ओला वगैरे करून जातो आपण, पण घरी स्वतःची गाडी असली की कसं थोडं वेगळंच एक इम्प्रेशन पडतं, बरोबर. तर त्यामुळे जर तुमच्याकडे पूर्ण पैसे नसतील आणि तुम्हाला गाडी घ्यायची असेल, तर कार लोन इज अ बेस्ट ऑप्शन, नॉट अ प्रॉब्लेम. तर त्याच्यात फक्त 2 कंडिशन मला महत्त्वाच्या समजतात. खरंच तुम्हाला कारची आवश्यकता आहे का. पहिला पॉईंट तुम्ही स्वतःच विचारा की एवढ्या ट्रॅफिकमध्ये आपण कार चालवणार आहे का ओलं आणि परवडेल. तर ते जर ज्यांना कसं आहे, ज्यांना कार पाहिजे ते घेतातच, पण खरंच आपल्याला आवश्यकता आहे का कारची खरोखर, ते जाणून घ्यायचं. नंतर महत्त्वाचं आहे EMI मॅनेज होऊ शकतो का, ते पण महत्त्वाचं आहे, ते पण चेक करून घ्यायचं. नंतर तर कार लोन घेणंही योग्य आहे, बरोबर. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कार लोन घेऊ शकता, पण ही गोष्टी लक्षात ठेवा, बरोबर. याच्यानंतर मित्रांनो जास्त काही वेळ घेणार नाही या व्हिडिओमध्ये. कन्क्ल्युजन आहे, कार हे जे आहे लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे. शॉपसाठी तुम्ही ते घेऊ नका, आणि कार ही नीडेड आहे. आजकाल सर्वच म्हणजे नॉर्मल लोकांजवळ कार असतात, तर पाहिजे पण, कारण की आपली फॅमिली 4 मेंबर तर असतात, 2 मुलं आणि हस्बंड वाईफ, तर कार लागतीच. पण फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला बर्डन पण नाही झालं पाहिजे आणि मॅनेज पण झालं. उगा शो ऑफच्या फंड्यामध्ये पडून मोठी गाडी घेणं आणि नुसतं पेट्रोल टाकून त्यामध्ये आपली वाट लावून घेणं, तसं नका करू. जर तुम्हाला खरंच नीड असेल गाडीचे, तर नक्कीच चांगली गाडी घ्या, CNG वगैरे, जेणेकरून तुम्हाला ॲव्हरेज वगैरे डेली वगैरे असेल तर तुम्हाला ते चांगलं बेटर राहील. तर ते पण तुम्ही घेऊ शकता. ते ॲज पर युअर चॉईस आहे, ॲज पर युअर कन्व्हिनियंट, जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं ते घेऊ शकता. तर कन्क्ल्युजन करू याच्यावर मित्रांनो, की कार लोन घेताना फक्त महत्त्वाच्या 3 गोष्टी म्हणजे मला सांगायच्या आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जास्तीत जास्त तुम्ही डाऊन पेमेंट करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे जसं मोठ्या फायनान्सर जे ॲडवायझर आहे, ते आपल्याला
सांगतातच की ॲटलिस्ट 30-40% डाऊन पेमेंट करायचं, जेणेकरून आपल्याला लोड येणार नाही लोनचं. परत इंटरेस्ट रेट कम्पेअर करायचं. इंटरेस्ट रेट जो आहे मित्रांनो, तो मल्टिपल बँकेसोबत कम्पेअर करून जिथं आपल्याला एकदम कमी इंटरेस्ट रेट मिळत असेल त्या बँकेसोबत वी कॅन प्रोसीड दॅट राईट, ते करू शकतो. नंतर महत्त्वाचं आहे तुमचा EMI तुमच्या बजेटमध्ये असला पाहिजे. तर हा पण लक्षात ठेवण्यासारखा एक पॉईंट आहे. EMI हा आपला बजेटमध्ये असला पाहिजे. मग कार लोन हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला असाच फायनान्स टिप्स आणि इन्व्हेस्टमेंट मराठीमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला काही अडचण असेल कार लोनमध्ये, आपले खूप सारे एजंट आहे ओळखीचे, तर आपण त्यांच्याकडून कार लोनमध्ये तुमची मदत करू शकतो. जय शिवालाल, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. करा कष्ट, वादष्ट पुत्र. बाय बाय. जय शिवालाल, जय श्रीराम मित्रांनो. तर परत आपण घेऊन आलेलं आहे आपल्या लोन सिरीजमध्ये एक नवीन टॉपिक, ज्याचं नाव आहे कार लोन. कार लोन कधी घ्यायचं, त्याचे फायदे काय, तोटे काय आणि EMI कसं ठरतो, यावर आपण सविस्तर बोलणार आहे. तर